पहिला ऐका. तर हेअर कॅरेटिनच्या प्रोसेसमध्ये आपण काय करणार आहे, पहिला हेअर चेक करणार आहोत, हेअरचा पीएच चेक करायचा आहे आणि मग आपण डिसाईड करणार आहोत की प्रोसेसमध्ये जो काही आपण पहिला क्लेरिफाय किंवा पीएच शॅम्पू जो वापरणार आहे तो कसा वापरायचा आहे. पीएच शॅम्पू आपण त्या अकॉर्डिंग यूज करणार आहे हेअर चेक केल्यानंतर. व्हर्जन हेअर्स असतील, केमिकल ट्रीटेड हेअर्स असतील किंवा हायलाइटचे हेअर्स असतील त्याच्यावर राहील आपला पीएचचा शॅम्पू. मग पीएचचे शॅम्पू कसे यूज करायचे हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. सेकंड, पीएचचा शॅम्पू यूज केल्यानंतर वेट हेअर्स असतील त्याला आपण काय करणार आहे, हलकसं टॉवेल ड्राय करणार आहे. टॉवेल ड्राय प्रॉपर झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण सेक्शन बाय सेक्शन ही कॅरेटिनची क्रीम जी आहे ती अप्लाय करणार आहे. याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपली कॅरेटिनची क्रीम ही स्काल्पला लागता कामा नये. स्काल्पपासून अर्धा इंच सोडून आपल्याला कॅरेटिनची क्रीम ऍप्लिकेशन करायची आहे, मर्जिफाय करायचंय प्रॉपरली आणि त्याला आपण 40 मिनिट्स काय करणार आहे, 40 मिनिट्स वेट करणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर त्या हेअर्सला तुम्ही क्लीन फिल्म यूज करू शकता 40 मिनिट्स. आणि 40 मिनिट्स झाल्यानंतर आपण त्या हेअर्सला काय करणार आहे, कोल्ड ड्राय. काय करणार आहे, कोल्ड ड्राय. सेकंड, आपण त्याला फिंगर ड्राय करणार आहे मिडल हॉट करताना. थर्ड, आपण करणार आहे ब्लो ड्रायर. ब्लो ड्रायर साठी आपला ब्रश खूप चांगला असणं खूप गरजेचं आहे, हे आपण लिहून घेतलेलं आहे. ब्लो ड्रायर प्रॉपर होणं खूप मस्ट आहे. ब्लो ड्रायर मध्ये तुम्ही जी काही क्रीम ऍप्लिकेशन केलेली असते ती काय होत असते, ड्रायर करताना मेल्ट होत असते. ओके. त्याच्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे स्ट्रेटनर. स्ट्रेटनर ही अगदी पातळ सेक्शन्स घेऊन आपल्याला स्ट्रेटनिंग करायचं आहे तिथे. आणि स्ट्रेटनिंग पूर्ण झाल्यावर त्या हेअर्सना आपल्याला सिरम लावायचं आहे. क्लायंटला प्रिकॉशन्स सांगायचे आहेत. क्लायंटला केस कानामागं नाही गेले पाहिजेत किंवा तो वन डे जो आहे तो त्यांना जे काही प्रिकॉशन्स आहेत ते तुम्हाला होम केअरला सांगायचे. सेकंड डेला क्लायंटला तुम्हाला बोलवायचं आहे. सेकंड डेला क्लायंट आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना काय करायचं आहे, ड्राय करायचं आहे. मग कोल्ड ड्राय मिडल, त्याच्यानंतर ब्लास्ट ड्राय आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय, आयनिंग करायचंय मोठे मोठे सेक्शन्स घेऊन. आयनिंग झाल्यानंतर तुम्हाला शॅम्पू कंडिशनरचा वापर करायचा आहे प्रॉपरली. शॅम्पू कंडिशनर प्रॉपर झाल्यानंतर त्याच हेअर्सना आपण काय करणार आहे, अगदी ब्लास्ट ड्राय मारणार आहे. तो असणार आहे तुमचा ओरिजिनल रिझल्ट. आणि त्याच्यानंतर न विसरता सिरम अप्लाय करायचं आहे. कस्टमरला होम केअरला मस्ट आहे शॅम्पू आणि कंडिशनर. तर ही झाली आपली कॅरेटिनची प्रोसेस.